नमस्कार. अनुभवाने समृद्ध असलेल्या माझ्या सर्व उत्साही मित्रांचं स्वागत आहे. आज आपण एका खास विचारपद्धतीबद्दल बोलणार आहोत, जी विशेषतः आपल्यासारख्या लोकांसाठी आहे. म्हणजे बघा, जर आपलं वय 58चा पुढे असेल आणि अनेकदा असं होत असेल की आपण इतरांच्या समस्या सोडवण्याच्या नादात स्वतःच कुठेतरी अडकून पडतो, तर हा विषय थेट आपल्या काळजाला हात घालेल. चला, एक क्षण थांबूया आणि स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारूया. कधी-कधी असं वाटतं का, की आपण एक जिवंत माणूस कमी आणि इतरांच्या आयुष्यातल्या बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करणारं एक रिपेअर मशीन जास्त झालो आहोत? आणि विश्वास ठेवा, असा अनुभव येणारे आपण एकटे नाही आहोत. आणि गंमत म्हणजे ही फक्त एक भावना नाहीये. यामागे ठोस विज्ञान आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातल्या संशोधनात असं दिसून आलंय, की जेव्हा आपण इतरांच्या समस्या सोडवण्याचा सततचा ताण घेतो ना, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. आपल्या डीएनएच्या टोकाना टेलोमियर्स नावाचे एक संरक्षक कवच असतं. हा ताण, हा स्ट्रेस त्या कवचाला अक्षरशः घासून घासून लहान करतो. आणि याचा परिणाम काय? आपलं आयुष्य कमी होतं. म्हणजे आपण अकाली वृद्धत्वाकडे ढकलले जातो. मग या चक्रातून बाहेर पडायचं तरी कसं? उत्तर आहे आपला दृष्टिकोन बदलण्यात. आपल्याला मालक नाही तर माळी बनायचं आहे. हीच हीच ती संकल्पना आहे जी आपल्याला यातून बाहेर काढेल. चला तर मग हा बदल नेमका कसा घडवायचा ते समजून घेऊया. इथे बघा, दोन वेगवेगळ्या मानसिक अवस्था किती स्पष्ट दिसतायत. डावीकडे आहे मालक, जो प्रत्येक समस्येचं, प्रत्येक निकालाचं ओझं स्वतःच्या डोक्यावर घेतो आणि त्या वजनाखाली अक्षरशः दबून जातो. आणि उजवीकडे आहे माळी. त्याचं काम काय? तो फक्त झाडाला पाणी घालतो, खत देतो, त्याची काळजी घेतो आणि आपलं काम झालं की शांतपणे निघून जातो. फळं लागेल की नाही याच्याशी तो स्वतःला पूर्णपणे जोडून घेत नाही. आपल्याला हाच माळी बनायचा आहे. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचं हे वाक्य बघा, जीवन के माली बनिये मालिक नाही. किती साधा आणि किती खोल विचार आहे हा. ते म्हणतात, आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे मालक बनू नका. फक्त एक माळी म्हणून आपली भूमिका पार पाडा आणि पुढे जा. फक्त हा एक विचार आपल्याला कितीतरी अनावश्यक ओझ्यांमधून मुक्त करू शकतो. बरं, आता आपण त्या 3 सवयींच्या सापळ्यांबद्दल बोलूया. हे असे सापळे आहेत ज्यात अडकल्यामुळे आपण नकळतपणे माणूस कमी आणि मशीन जास्त बनून जातो. आणि यांना ओळखणं हीच यातून बाहेर पडण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. पहिला सापळा आहे वेंटिंग ट्रॅप. अनेकदा असं होतं की लोक आपल्याकडे येतात ते फक्त आपलं मन मोकळं करण्यासाठी. त्यांना फक्त आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायची असते. पण आपण काय करतो? आपण त्याला मदतीची थेट मागणी समजतो आणि लगेच उपाय शोधायला लागतो. इथेच आपली गल्लत होते. ह्या सापळ्यातून बाहेर पडण्याचा एक सोप्पा मंत्र आहे. सुनो सबकी पर बोझ मत उठाओ किसी का. ह्याचा अर्थ प्रत्येकाचं ऐकून घ्या, त्यांना समजून घ्या, पण त्यांचं ओझं उचलून स्वतःच्या खांद्यावर घेऊ नका. कधीकधी फक्त एक चांगला श्रोता बनणं हीच जगातली सगळ्यात मोठी मदत असते. दुसरा सापळा आहे डेकॉय ट्रॅप. म्हणजे काय तर बनावट समस्येचा सापळा. कधीकधी लोक जी समस्या आपल्यासमोर मांडतात ती खरी समस्या नसतेच. ती तर फक्त खऱ्या मूळ समस्येपासून आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पुढे केलेलं एक कारण असतं, एक बहाणा असतो. ह्या सापळ्यातून वाचण्यासाठी आपल्याला समोर जे दिसतंय त्याच्या पलीकडे पाहण्याची सवय लावली पाहिजे. जसं हे वाक्य सांगतंय, समस्या के भेष में छिपी चालाकी को पहचानो. म्हणजे त्या समस्येचा मुखोट्यामागे दडलेला खरा हेतू ओळखायला शिका. हे एकदा जमलं की आपण खूप अनावश्यक त्रासातून वाचतो. आणि तिसरा सापळा आहे परफेक्शनिस्ट ट्रॅप. हा सापळा आपण स्वतःसाठी तयार करतो. यात आपण स्वतःवरच सर्वोत्तम, अगदी परिपूर्ण उपाय देण्याचा दबाव टाकतो. आणि मग त्या परफेक्ट उपायाच्या शोधात आपण कोणतीच कृती करत नाही आणि ती समस्या तशीच आपल्या डोक्यात घोळत राहते, ओझं बनून. यावरचा उपाय खरं तर अगदी सोपा आहे. परफेक्ट उत्तराची वाट बघत बसू नका. शक्य असेल ती छोटीशी कृती करा आणि पुढे व्हा. एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीच न करण्यापेक्षा छोटीशी का होईना पण एक कृती करणं हे नेहमीच चांगलं. तर मग ह्या सगळ्या सापळ्यांमधनं बाहेर पडून माळी बनण्यासाठी नक्की काय करायचं? त्यासाठीच आहे द पोस्टमन प्रोटोकॉल. ही एक अत्यंत सोपी, सरळ आणि जबरदस्त प्रभावी पद्धत आहे. यासाठी फक्त एका पोस्टमनला आठवा. त्याचं काम किती स्पष्ट आणि साधं असतं. पहिली पायरी, स्वीकारा. तो पत्र स्वीकारतो. त्यात काय लिहिलंय, चांगलं की वाईट ह्याचा तो विचार करत नाही. आपणही समस्या तशीच स्वीकारायची. दुसरी पायरी, कृती करा.
तो पत्र योग्य पत्त्यावर पोचवतो. आपलं कामही तेच, आपली छोटीशी शक्य असेल ती कृती करायची. आणि सगळ्यात महत्वाची तिसरी पायरी, अलिप्त रहा. पत्र पोचवून तो निघून जातो. तो तिथे थांबून उत्तराची वाट पाहत नाही. आपणही आपली कृती करून त्या समस्येपासून आणि तिच्या परिणामांपासून अलिप्त व्हायचं. झालं. पोहोचवा आणि अलिप्त रहा. हे 2 शब्द या संपूर्ण विचाराचा सार आहेत. आपलं काम करा आणि मोकळे व्हा. ही एक छोटीशी सवय आपल्याला नको असलेल्या जबाबदारीच्या ओझ्यापासून आणि ताणतणावापासून पूर्णपणे मुक्त करू शकते. हाच खरा मानसिक मुक्तीचा मार्ग आहे. चला तर, आज आपण काय शिकलो त्यावर एक शेवटची नजर टाकूया. पहिलं, इतरांची सतत चिंता करण्याचा ताण आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. दुसरं, आयुष्याचे मालक नाही तर माळी आहोत ही भावना मनात एकदम पक्की करा. तिसरं, वेंटिंग, डेकॉय आणि परफेक्शनिस्ट या 3 सापळ्यांपासून नेहमी सावध राहा. आणि चौथं, पोस्टमन प्रोटोकॉल वापरा. समस्या स्वीकारा, छोटी कृती करा आणि परिणामांपासून अलिप्त राहा. जर आपल्याला ही माहिती आणि हा दृष्टिकोन खरोखरच आवडला असेल तर आमच्या एक्सपिरियन्स एनर्जेटिक सिटिझन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही आपल्यासाठी असेच उपयुक्त आणि प्रेरणादायी विचार घेऊन येत राहू. आणि जाता जाता हा एक विचार कायम लक्षात ठेवा, समस्या सुलझाव मत, हिस्सा निभाव और निकलो. म्हणजे समस्या पूर्णपणे सोडवण्याचा हट्ट धरू नका. त्यात फक्त आपली जी काही भूमिका आहे ती पार पाडा आणि पुढे निघा. आपलं काम फक्त पोहोचवण्याचं आहे, आयुष्यभर ओझं वाहण्याचं नाही.